तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला अभिमान वाटतो की याच प्रांगणातून मी एकांकिका केलेल्या आहेत. मी ज्ञानसाधनाचा विद्यार्थी, पण विजू माने हे नाव तुम्ही जर ऐकलं असेल तर ते याच कॉलेज याच प्रांगणातले. त्याच्यानंतर पल्लवी वाघ, तो या त्यांच्या काळात मी त्यांच्या एकांकिकेला म्युझिकचं काम करायचो. सो माझं या कॉलेजशी इनडायरेक्टली नातं आहे आणि बऱ्याच एकांकिका नंबरात आलेल्या आहेत. खूप रात्र इथे प्रॅक्टिस पण केलेली आम्ही. सो मे बी माझं जे काही छोटं मोठं यश आहे त्या यशात या कॉलेजचा, या प्रांगणाचा खूप मोठा वाटा आहे. सो थँक्यू सो मच की मला देवखेळ ही तुमची वेबसिरीज आता येते आहे, तर देवखेळच्या निमित्ताने कोकण, त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि ते सगळंच एकंदरीत आम्ही ट्रेलरवर बघितलं. आता खूप थरारक तर आहेच आणि खूप छान वाटलं बघून. तर देवखेळ याची प्रोसेस नेमकी कशी होती? कोकणात शूट झालाय आणि अंकुश आणि प्राजक्ता आहेत. अंकुश पहिल्यांदा वेबसिरीज करतोय, तुम्ही दोघेही पहिल्यांदा करताय आय सपोज. हां, तुझी एक झाली, रानबाजार झाली, राईट. सो ही सगळी प्रोसेस तुमच्यासाठी कशी होती देवखेळची? खरं तर प्रत्येक दिग्दर्शकाला एक स्वप्न असतं की आपलं एक छान कुठलं तरी प्रोजेक्ट असं यावं की जे लोकांसमोर घेऊन येताना मला स्वतःलाही त्याचा अभिमान वाटायला पाहिजे आणि मला त्याची गंमत, त्या प्रोसेसची मजा घेता आली पाहिजे. आणि देवखेळच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. कारण आज त्याचं डिजिटल पोस्टर लॉन्च झालं आहे, ते तुम्ही पाहिलं असाल तर तुम्हाला कळेल की तिथे ना पहिला एक पाण्यामध्ये हलका शंकासुराचं एक प्रतिबिंब येतं. तर शंकासूर हे जे कॅरेक्टर आहे, खरं तर ही एक धार्मिक आणि एक रिच्युअल्स असणारं देवदेवतांच्याच काय बोलतो त्याला, त्याच्या प्रांगणात असणारं हे शंकासूर मला नेहमी असा तो अट्रॅक्ट करायचा. त्याचा असणारा वेश, त्याचे हावभाव, त्याचे चालण्याची पद्धत आणि शिमगा. कोकणातल्या बऱ्याच गोष्टी आहेत, खरं तर आपल्या मराठी मातीतल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोअर केल्या नाही. खरं तर मला सांगायला त्याचा छान अभिमान वाटतो की तो प्रयत्न मी करण्याचा आज इथे देवखेळच्या निमित्ताने प्रयत्न करतोय. कारण खूप छोट्या छोट्या छान छान गोष्टी मराठी मातीत आहे, साहित्य आहे मुळात. खरं तर ही गोष्ट सुचण्याचं कारण पण मराठी साहित्यात जे मोठमोठे लेखक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने कोकणातल्या गोष्टी, विदर्भातल्या गोष्टी लिहिल्या आहेत, सांगितल्या आहेत, त्यातनंच कुठेतरी ही प्रेरणा होती. आणि मग ते गोष्टीला प्रोसेस सुरू झाल्यानंतर एक काल्पनिक कथा माझ्या डोक्यात आली. त्या काल्पनिक कथेला मग कोकणातला बॅकड्रॉप दिला, त्या मातीशी जोडलं तर काय होईल. आणि ही प्रोसेस सुरू होता होता देवखेळ तयार होत गेला. त्यानिमित्ताने अंकुश सर, प्राजक्ता मॅम, खरं तर मी पहिल्यांदाच काम करतोय त्या दोघांसोबतही, म्हणजे आणि धाडस करून गेलो होतो मी त्यांच्याकडे. कारण माझं काही बॅकग्राऊंड माझं मालिकेचं खूप आहे. म्हणजे मी अनेक मालिका दिग्दर्शित केल्या, पण वेबसिरीज माझ्यासाठी पहिली आहे. त्याच्यामुळे एक वेबसिरीज घेऊन जाताना तेही अंकुश सरांकडे घेऊन जातात, कारण त्यांच्यासाठी पहिला OTT म्हणजे प्रोजेक्ट असणार होता. सो मी खूप धाडस करून त्यांच्याकडे गेलो. मुळात हे असतं की मराठी कलाकारांना गोष्टीची जाण असते, मराठी तंत्रज्ञांना गोष्टीची जाण असते. त्याचा प्रत्यय मला तिथे आला. 10व्या मिनिटाला माझी कथा सांगून झाली, त्यांनी लगेच तत्क्षणी सांगितलं की हा प्रोजेक्ट मी करतोय. सो माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती ती. आणि जेव्हा अशी पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्यासोबत आहे म्हटल्यानंतर हळूहळू लोक जोडत गेली आणि प्रोजेक्ट मोठा होत गेला. सो आज तो तुमच्यासमोर आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपण औपचारिक किंवा अनौपचारिक गप्पांना सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी तुमच्या महाविद्यालयात गंधर्व नावाचा एक महोत्सव होतो, माहिती आहे ना तुम्हाला, जो आंतर महाविद्यालयीन महोत्सव आहे. म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही ना. परीक्षा कधी आहेत? सो त्या गंधर्व या महोत्सवाचं आज पोस्टर रिव्हील इकडे आपल्या सगळ्याच सेलिब्सच्या हस्ते होणार आहे. मी सगळ्यांना मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी गंधर्वाचं पोस्टर